जय जय रघुवीर समर्थ। दासबोधामध्ये पाचवा आणि सहावा समाज जो आहे 5व्या दशकातला, तो बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान या नावाचा आहे. कालच सांगितलं की समर्थ रामदास दोन्ही बाजू आपल्यासमोर स्पष्ट ठेवतात. जसं दांभिक गुरु आणि सद्गुरू, दांभिक शिष्य सत्शिष्य, तसं ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा समर्थांनी शुद्ध ज्ञान सांगायच्या आधी बहुधा ज्ञान सांगितलं. कशालाही मनुष्य ज्ञान समजू शकेल म्हणून त्यानं आधी शुद्ध ज्ञान म्हणजे काय, बहुधा ज्ञान म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय ते समजावून घेतलं पाहिजे आणि नंतर शुद्ध ज्ञानाची उपासना केली पाहिजे. सत्याचा साक्षात्कार करून घेत असताना ज्ञानाच्या धारणा जर चुकीच्या असतील तर मनुष्य कशालाही ज्ञान समजेल. आणि म्हणून समर्थांनी बहुधा ज्ञान निरूपण जो आहे तो समास लिहिला. बहुधा ज्ञान याचा अर्थ शब्दज्ञान. सत्य जाणणं आणि सत्यासंबंधी जाणणं यामध्ये मूलभूत फरक आहे. भगवंताला जाणणं आणि भगवंतासंबंधी जाणणं यामध्ये मूलभूत फरक आहे. सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे, भगवंताची प्रत्यक्ष अनुभूती घेणे याला समर्थ शुद्ध ज्ञान म्हणतात. आणि भगवंतासंबंधी जाणणे, सत्यासंबंधी जाणणे याला समर्थ बहुधा ज्ञान म्हणतात. बहुधा ज्ञान ही माहिती आहे आणि शुद्ध ज्ञान ही अनुभूती आहे. माहिती नेहमी बाहेरून आत येते आणि अनुभूती नेहमी आतून बाहेर प्रकटते. परस्परविरुद्ध गोष्टी आहेत. ब्रह्मासंबंधी जे तुम्ही जाणाल, ब्रह्म निर्गुण आहे, ब्रह्म निराकार आहे, ब्रह्म निष्कलंक आहे, ब्रह्म निर्लेप आहे, ब्रह्म अलिप्त आहे, ब्रह्म सर्वव्यापी आहे. ब्रह्मासंबंधी ही सगळी माहिती जी तुम्ही जाणाल, शंकराचार्यांचे ग्रंथ आपण वाचू, उपनिषद वाचू, ब्रह्मसूत्र वाचू आणि त्याद्वारे ब्रह्माचं स्वरूप कसं आहे याची माहिती गोळा करू, समजावून घेऊ. आता ही सगळी जी आहे ही बाहेरून मिळालेली माहिती आहे. जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्माची अनुभूती येईल तेव्हा ती अनुभूती जी आहे ती आतून बाहेर प्रकटेल. बहुधा ज्ञान हे प्लॅस्टिकच्या फुलासारखे आणि शुद्ध ज्ञान हे बागेतल्या फुलासारखे. बागेतलं साधं फुल असेल पण ते जिवंत आहे, टवटवीत आहे. प्लास्टिकचं फूल जे आहे ते दिसायला खूप आकर्षक असेल, त्याच्या पाकळ्या वेगळ्या अगदी मोठ्या असतील, पण ते शेवटी प्लास्टिकचं फूल आहे, त्यात चैतन्य नाही आहे. त्यामुळे खूपदा एखादा साहित्यिक मनुष्य आहे तो अध्यात्मावरती फार व्यवस्थित बोलेल. प्लास्टिकच्या फुलासारखी ती माहिती जी आहे तो त्या फ्लॉवर पॉटमध्ये व्यवस्थित डेकोरेटिव्ह पद्धतीने मांडेल. तुकाराम महाराज कदाचित रांगड्या भाषेत बोलतील. भगवान रामकृष्ण परमहंस आधी साहित्यिकाप्रमाणे घासून पुसून आपला विषय मांडणार नाहीत, साध्या सोप्या भाषेत ते मांडतील. पण त्यांचं जे बोलणं आहे ते ग्रंथातनं त्यांना मिळालेलं नाही आहे, त्यांच्या जीवनग्रंथातनं ते प्राप्त झालेलं आहे, प्रकट झालेलं आहे. म्हणून समर्थांनी बहुधा ज्ञानाचा निषेध करताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे, भूत भविष्य वर्तमान ठाऊक आहे परिच्छिन्न, यासी ही म्हणजे ज्ञान परिते ज्ञान नव्हे श्रीराम. बहुत केले विद्या पठण संगीतशास्त्र रागज्ञान, वैदिक शास्त्र वेदाध्ययन हेही ज्ञान नव्हे श्रीराम. म्हणजे समर्थाने पुढे अविद्या जी आहे किंवा भौतिक विद्या जी आहे तिला तर ज्ञान नाही असं म्हटलेलंच आहे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना धातूंची परीक्षा,
नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. भौतिक ज्ञान हे ज्ञान नाही हे सांगताना तर समर्थ निर्भयपणे सांगतातच, पण त्याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे समासाचा प्रारंभ करतानाच ते म्हणतात विद्या पठण करणं, वेदाध्ययन करणं आणि शास्त्राचा अभ्यास करणं हे सुद्धा ज्ञान नव्हे. ही समर्थांची शिक्षर आहे. केमिस्ट्री वाचणं म्हणजे काय ज्ञान नव्हे आपण समजू शकतो. इतिहासाचा गाढा अभ्यास करणं, सगळ्या सणावल्या, तारखां, वार, दिवस, नक्षत्र, गावं, माणसांची नावं हे सगळं पाठ असणं हे काही ज्ञान नव्हे हे आपण समजू शकतो. आकाशातल्या ताऱ्यांची माहिती असणं, ग्रहांची माहिती असणं हे काही ज्ञान नव्हे हे आपण समजू शकतो. पण नुसतं गीतेचं पठण करणं म्हणजे ज्ञान नव्हे, उपनिषदांचा अभ्यास करणं म्हणजे ज्ञान नव्हे, वेदांचं अध्ययन म्हणजे ज्ञान नव्हे हे समर्थांनी सांगितलं. ही समर्थांची क्रांती आहे की तिथं सुद्धा त्याचा अनुभव घ्यावा लागेल, प्रत्यक्ष साधना करावी लागेल. कालच सांगितलं सद्गुरूच्या सहवासामध्ये राहून संपूर्ण जीवन बदलणं हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून मठातले साधू लोक जे आहेत घरदार सोडून ते ब्रह्मचर्यात राहतात, संन्यासाच्या सहवासामध्ये असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये असा केव्हा तरी प्रसंग येतो की कुठल्या तरी साधूची खूप सेवा करावी लागलेली आहे, संन्यासी आजारी आहे. संन्यासी आजारी पडल्यानंतर त्याची सेवा कशी केली जाते आणि किती काळजी घेतली जाते ते मठात पाहण्यासारखं आहे. अशा प्रकारे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. संतांच्या सहवासात राहणं, साधूच्या सहवासामध्ये राहणं त्याच्याशिवाय मार्गच नाही. काल दासगुरू महाराजांचं उदाहरण सांगितलं की अनंतराव जे आहेत ते त्यांच्या सहवासात राहिलेले आहेत, त्यांची जडणघडण तशी झालेली आहे. छगन काका आपल्या मागच्या त्यांनी प्रवचन केलं, स्वतः सहवासात राहिलेले आहेत. 20-22 वर्ष दासगुरू महाराजांकडे, 20-22 वर्ष आप्पांकडे. सर्व संघ परित्याग केल्याशिवाय आणि त्याला संपूर्णपणे शरण गेल्याशिवाय आणि समर्पित झाल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. नाही तर अलीकडे आता खूप अभ्यासाचे वेगवेगळे कोर्सेस झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा निघालेल्या आहेत. की माणसं सांगतात आणखी कुठली, एका बाईने मला विचारलं एवढ्या परीक्षा दिल्यात आणखी कुठली परीक्षा असेल तर सांगा. सगळ्या परीक्षा देऊन झाल्यात. खूपदा असं माणसाला वाटायला लागतं की एवढ्या परीक्षा दिल्या, एवढा अभ्यास झाला म्हणजे झाला, आता माझं काम झालं. जेव्हा डॉक्टर कृतकुटी शंकराचार्य होते ते यांच्याकडे आले गोंदवलेकर महाराजांकडे आणि त्याने गोंदवलेकर महाराजांकडनं अनुग्रह मागितला. तेव्हा गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं सगळं ज्ञान विसरावं लागेल, तर तुम्ही इथं माझ्याकडनं काही घेऊ शकाल. येथं व्युत्पत्ती अवघी विसरीजे, थोरपण अवघे सांडीजे, जगी धाकुटा होईजे तया जवळीक माझी. हजारो ग्रंथ वाचून ज्याला मनाला शांतता प्राप्त झाली नाही अशा स्वामी विवेकानंदांना मनाला शांतता प्राप्त झाली, निर्विकल्प समाधीचा लाभ झाला. तो अशा माणसाच्या पायाजवळ बसून की ज्याने कुठलाच ग्रंथ वाचला नव्हता. पण समर्थाने म्हटलंय ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावेची बोलत ते ब्रह्मनिरूपण. अखंड ठाकूर त्या भगवत चिंतनामध्ये त्यांच्या मुखातनं जे वाक्य बाहेर पडे तो वेद आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे वाचे बोलू वेदनेती करू संती केले ते. जो सतत भगवंताच्या चिंतनामध्ये आहे तो शास्त्राला सोडून काही बोलू शकणार नाही, शास्त्राला सोडून काही वागू शकणार नाही. त्याच्या हातून निषिद्ध कर्मच घडणं शक्य नाही. कारण जो सतत भगवंताच्या चिंतनामध्ये आहे त्याच्या प्रत्येक कर्माचा कर्ता जो आहे तो भगवंत आहे. त्याच्या हातून निषिद्ध आचरण चुकूनही घडणार नाही. त्याच्यातून शास्त्राला सोडून एखादं विधान सुद्धा होणार नाही. म्हणून कुठल्याही संतांनी शास्त्राचं खंडन केलेलं नाही आहे. इथे शास्त्राचा निषेध नाही आहे, शास्त्राचं खंडन नाही आहे. माणसं शास्त्र वाचतात आणि मला प्राप्त झालं असं गृहीत धरतात, या त्यांच्या आत्मवंचनेचं खंडन आहे. किंवा भगवान रामकृष्ण देव सांगायचे की बागेमध्ये गेला
आणि आंबे खायचे सोडून आंब्याची माहितीच गोळा करत बसला. पानं किती, फांद्या किती, आंब्याच्या जाती किती, कशाची किती विक्री होते, इम्पोर्ट एक्सपोर्ट, आकडेवारी स्टॅटिस्टिक्स गोळा करत बसला. खरा मनुष्य जो आहे त्याने त्या माळ्याशी मैत्री केली आणि सगळे आंबे खाऊन टाकले. बाहेर पडल्यानंतर त्याने विचारलं, काय रे तू काय करत होता? काय नाही म्हटलं, मी बागेत बसून आंबे खाल्ले. फार चांगला आंबा आहे म्हटलं. आणि हा नुसते माहिती गोळा करत बसला. आंब्यांची जाती, आंब्यांचे प्रकार, आंब्यांची आयात, आंब्यांची निर्यात, PhD, आंब्यांवर PhD. भगवान रामकृष्ण म्हणायचे, संतांशी मैत्री करा आणि परमेश्वराला जाणून घ्या. मग तो स्वगत सजातीय विजातीय आहे का, भेदरहित आहे का, मग तो अखंड स्फूर्ती स्वरूप आहे का, मग त्याचे किती प्रकार आहेत, काय आहेत, काय कोष्टक बिष्टक जाणून घेऊ नका. मग एकूण भूत किती आहेत, मग ही पृथ्वी कोणी निर्माण केली, मग ब्रह्म निर्गुण असताना त्याला संकल्प कसा झाला, मग ब्रह्माला संकल्प झाल्यामुळे ब्रह्म मायेमध्ये नाही का आलं, मग ब्रह्म नाशिवंत नाही का झालं, मग ब्रह्म नाशिवंत आहे तर मग त्याने कसं काय जगाची उत्पत्ती केली, मग ब्रह्म निर्गुण कसं काय, म्हणजे नाशिवंत गोष्ट ती निर्गुण कशी असेल. नुसता काथ्याकूट. त्यापेक्षा प्रत्यक्ष जाणून घ्या. शुद्ध ज्ञान जे आहे त्या शुद्ध ज्ञानामध्ये प्रत्यक्ष अनुभूती जी आहे तिला समर्थाने महत्त्व दिलेलं आहे. म्हणून मनाची ही सर्वात शेवटची चालबाजी आहे की आत्मसमर्पण करायचं नसेल तर तो अध्यात्माचीच माया तयार करतो. जसं काल सांगितलं, मनाची शेवटची चालबाजी म्हणजे आत्मज्ञान झालं नसताना एकदम गुरुपदी आरूढ होणं. हा सुद्धा एक मनाचा खेळ आहे. त्या मनाला आत्मस्वरूपामध्ये विसर्जित व्हायचं नसतं. इतकं साधं आहे का मनाचं विसर्जन? अहो, ज्या मनाला इतके जन्माची तुम्ही चावी दिलेली आहे, आता पंखा जर बंद केला तर आत्ता जी गती या पंख्याला मिळालेली आहे त्या गतीमुळे अजून तो 25-30 वेढे सहज घेईल आणि 25-30 वेळानंतर हळूहळू तो शांत होईल. कश्चित पंखा त्याला जी गती प्राप्त झालेली आहे त्या गतीच्या साहाय्याने तो सुद्धा जर 25-30 वेळे घेऊ शकतो. मग ज्या मनाला मी 1 जन्म नव्हे 2 जन्म नव्हे, समर्थ म्हणतात पडदा एका जन्मीचा, किती जन्म चावी देऊन ठेवलेली आहे. किती जन्म शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण पंचभौतिक शरीर, आणि हेच मी आहे. मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे मन आहे, या वासना तृप्तीसाठी मी आहे, हे जग खरं आहे, ही जगातली ही माणसं खरी आहेत, ही मला प्रिय आहेत, ही मला अप्रिय आहेत, हा माझा जवळचा आहे, तो माझा लांबचा आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा शत्रू आहे, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही. हे जे काल्पनिक तुम्ही संबंध ट्रेनिंग दिलेलं आहे, एका जन्मीचं ट्रेनिंग आहे का? मग ते इतक्या जन्मीचं ट्रेनिंग जे आहे एकदम नाहीसं कसं होईल? त्यासाठी सुद्धा सतत प्रयत्न करावा लागेल. मग मनाला जेव्हा कळतं की आता हे जर अशी साधना करत राहिले महाराज तर आमच्या अस्तित्वाचं काही खरं नाही, मन मरू इच्छित नाही, मन सतत द्वंद्वामध्ये राहतंय. आणि भगवंताने तर अर्जुनाला सांगितलं, द्वंद्वातीतो भव अर्जुन, द्वंद्वाच्या पलीकडे जा, द्वंद्वातीत हो, तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. मन त्रिगुणात्मक आहे, मन द्वंद्वात्मक आहे. मनाचं उन्मन जर करायचं असेल तर ते उन्मन जे आहे ते मन सुखासुखी होऊ देणार नाही. मग ते शेवटचा प्रयत्न करतं, त्या माणसाला गीतेमध्ये अडकून ठेवतं, त्या माणसाला शास्त्र वासनेमध्ये अडकून टाकतं, त्या माणसाला शब्दज्ञानामध्ये अडकून टाकतं, त्या माणसाला अरे तुला ज्ञान झालेलं आहे, आता तुला काही करायची गरज नाही आहे, आता इतरांच्या डोक्यावर हात ठेवायला सुरुवात कर, आता इतरांना ज्ञान दे, तू आता वटवृक्ष झालात, वटवृक्ष व्हायच्या आधीच वटवृक्ष झाला तर त्याला वाटायला लागतं. आणि मग काय केलं पण आमच्या गुरुने आज्ञा केली की तू आता हे काम करत राहा. अहो, रामकृष्ण आणि विवेकानंद एक्सेप्शनल गोष्टी आहेत. त्यांचे जे शब्द आहेत ते जशा तसे शब्द वापरून मी रामकृष्ण होऊ शकणार नाही आणि विवेकानंद होऊ शकणार नाही. ते अवतार आहेत, ते ह्या जगाच्या कल्याणासाठी जन्माला आलेले आहेत. उगीच तुम्ही प्लॅनिंग करून लग्नवंडातनं पळून गेलो म्हणजे मी रामदास नाही होऊ शकणार. जे एकदा घडलं ते घडलं, ते पुन्हा रिपिटेशन करावी इतका परमात्मा दरिद्री नाही.
तो स्वयंभू आहे, प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीनं. त्याच्या वैराग्याची तऱ्हा जी आहे ना प्रत्येक वेळेला निराळी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहून ती साधना करावी लागेल आणि स्वतः ब्रह्म आहोत याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी लागेल. त्याला समर्थ शुद्ध ज्ञान म्हणतात. जर मी या भ्रमात राहिलो, रुचिरा पुस्तकातले मी समजलो की हां तुम्ही सगळे खाद्यपदार्थ खाल्ले, कोणाला उपासमार सहन करावी लागेल. आणि असं उपाशी जास्ती दिवस जर राहिलं तर देहच नष्ट होण्याची शक्यता आहे. ज्ञान झालं नसताना मला ज्ञान झालं असं नुसतं ग्रंथांच्या वाचनाने मी गृहीत धरलं तर खरं जे ब्रह्म आहे, खरं जे आत्मस्वरूप आहे त्याला मी वंचित होऊन जाईल. म्हणून शुद्ध ज्ञानाचा अतिशय सुंदर समास समर्थांनी 5व्या दशकातल्या 6व्या समासात लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये शुद्ध ज्ञानाचं स्वरूप सांगताना समर्थ म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. मुख्य देवास जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्य अनित्य विचारावे, या नाव ज्ञान श्रीराम. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान श्रीराम. मनबुद्धी अगोचर, नचले तर्काचा विचार, उल्लेख परे होनी पर, या नाव ज्ञान श्रीराम. जेथे नाही दृश्यभान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलिजे श्रीराम. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान, जाणीजे श्रोती श्रीराम. ज्ञान याचा अर्थ मी प्रत्यक्ष शुद्ध स्वरूप आहे याची अनुभूती. त्या साधूला एकाने विचारलं, ब्रह्म जानते हो? तो साधू मस्तीमध्ये होता, धुंदीत होता. तो म्हटलं ब्रह्म ही हूं, जानना क्या है? जाणायचं काय, मी ब्रह्मच आहे, त्यातच मी आहे. आपण शुद्ध स्वरूप आहोत. दृश्य जगताचं अस्तित्व हे भासमान आहे. जीव जगत ह्या गोष्टी ज्या आहेत वेदांताला मान्यच नाहीत. आत्मज्ञानाच्या दृष्टीने त्याला अस्तित्वच नाही आहे. की हे जे काल्पनिक विश्व आपण निर्माण केलेले की हे जग आहे, मी ह्या कुटुंबात जन्माला आलेलो आहे, माझं हे आडनाव आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझे पती आहेत, हे माझं घर आहे, हे सगळं जे काल्पनिक आहे ते नाहीसं करण्यासाठी पुन्हा परमेश्वराची कल्पना करून ईश्वराच्या भोवताली मानसिक आपलं संबंध विचारांचा गुंता निर्माण करण्यापेक्षा ते नाहीच हे लक्षात घ्या. त्याला ज्ञानमार्ग म्हणतात. ज्ञानमार्गामध्ये प्रत्यक्ष साधनेपेक्षा जाणणं फार महत्त्वाचं आहे. जाणून घ्या, जे काल्पनिक विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे ते काल्पनिक आहे, ते खोटं आहे, ते मिथ्या आहे, तो तुमच्या मनाचा खेळ आहे, हे लक्षात घ्या. बघा, एकच मनुष्य एकाला अतिशय जवळचा वाटतो, दुसऱ्याला एकदम लांबचा वाटतो. एकच मनुष्य एखाद्याला अतिशय चांगला वाटतो, दुसऱ्याला अतिशय वाईट वाटतो. एकाच माणसाबद्दल तुम्ही दोन लोकांकडनं वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकाल. एक अनुभव तर आमच्या घरात घडलेला मी नेहमी सांगतो की आमच्याकडे एक ग्रस्त बसले होते. हे थोडासुद्धा काल्पनिक प्रसंग नाही, अगदी घडलेली घटना. एक 82 वर्षाचे ग्रस्त होते, आमच्या घरात बसले होते. तेवढ्यामध्ये एक मनुष्य आला आणि त्यांना पाहिलं आणि मला विचारलं, हे तुमच्याकडे कसे काय? अहो म्हटलं, यांनी मला घडवलं, मी आज जीवनामध्ये उभा आहे तर यांच्यामुळे उभा आहे म्हटलं. इतका अडचणीमध्ये होतो, शिक्षण घेणं शक्य नव्हतं, यांनी पैसे दिले म्हणून मी मोठा झालो, यांनी पैसे दिले म्हणून मी शिकू शकलो, आज मी जे काय आहे ते यांच्यामुळे. 15-20 मिनटात तो मुलगा थांबला आणि निघून गेला. अर्ध्या पाऊण तासाने दुसरा एक मुलगा आला, तो असाच तरुण 35-1 वर्षाचा. तो आलेले हे जे ग्रस्त आमच्याकडे बसले होते त्याला म्हटले, चिंतूकरता मी चलतो, आणि म्हणून ते निघून गेले. त्या माणसाने विचारलं, हे तुमच्याकडे कसे काय आले? मग त्यांना मी सांगितलं, असं असं झालं, या माणसाने आमचं वाटोळ केलं म्हटलं.
काहीतरी मी जीवनामध्ये होऊ इतकं छळलं म्हटलं आम्हाला, इतका त्रास दिला, आमच्या शेजारी राहत होते, पूर्ण आयुष्यातनं उठवलं म्हटलं आम्हाला. आता एकच मनुष्य एखाद्याचं जीवन घडवायला कारणीभूत ठरतो आणि तोच मनुष्य दुसऱ्याला असं वाटतं याने माझं संबंध जीवन नष्ट करून टाकेल. यातलं काय खरं आहे? सगळं हे मानसिक निर्माण केलेलं विश्व आहे. सगळा हा मनाचा चाळा आहे, सगळा हा मनाचा खेळ आहे. म्हणून मग भक्ती मार्गामध्ये हा मनाचा खेळ तोडून काढण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरूने दिलेला मंत्र, सतत त्याचं एक आवर्तन आज सुरू करायचं. त्याला कबीरानं म्हटले सांस सांस सुमिरन करे. प्रत्येक श्वास ही भक्ती झाली पाहिजे. प्रत्येक श्वास आणि प्रत्येक उच्छ्वास हा सद्गुरूने दिलेला मंत्र. त्याला सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे वाचिक पादसेवन नाही. सद्गुरूने दिलेला मंत्र जो आहे त्याचा सतत जप करत राहिले आणि त्याचं एक आवर्तन तयार केलं. त्या आवर्तनामुळे हे काल्पनिक विश्व जे आहे ते आपोआप कट ऑफ झालं. आम्ही बोलू ऐसे बोलू जेणे बोले विठ्ठल डोलू, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, परे हुनी परते घर तिथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता. परे हुनी परते घर, मना श्लोकात म्हटलंय परे हुनी परते न लिंपे विवर्ते, तया निर्गुणासी गुणी करावे, परी सर्व संग सोडोनी सुखी राहावे. ही जी परावाणी आहे ती कशाच्या अधिष्ठानावरती स्फुरण होत आहे? केन उपनिषदाचा विषय. केन उपनिषदामध्ये त्या ऋषींनी प्रश्न विचारलेला आहे की हे डोळे जे आहेत हे कोणाच्या सत्तेवरती पाहतात, हे कान जे आहेत हे कोणाच्या सत्तेवरती ऐकतात, हे मन जे आहे हे कोणाच्या सत्तेवरती विचार करतं. परेच्याही पलीकडे, मनाच्याही पलीकडे, बुद्धीच्याही पलीकडे, तर्काच्याही पलीकडे. क्षणभर तुम्ही एक प्रयोग करा साधा. तुम्ही एके ठिकाणी बसलात आणि शांत बसले असताना आणि परावाणी जी आहे तिचं स्थान नाभी आहे. नाभीपाशी लक्ष द्या. नाभीपाशी विषयांचं स्फुरण होत आहे, नाभीपाशी विचारांचं स्फुरण होत आहे. आता आपल्या मनाची सर्व शक्ती एकवटून अशी कल्पना करा आणि प्रश्न विचारा की हे विचार कुठून येत आहेत, हे स्फुरण कुठे होत आहे. सगळं लक्ष नाभीपाशी केंद्रित करा आणि आपल्या प्राणाची, आपल्या चित्ताची सगळी शक्ती एकवटून असा प्रश्न विचारा की हे नाभीपाशी जे स्फुरण होत आहे हे नेमकं कुठून येत आहे, याचा स्रोत कोणता आहे. जेव्हा आपण आपली सर्व शक्ती पणाला लावू ते आपल्या लक्षात येईल की परेच्याही पलीकडे जी शक्ती आहे तिथं आपण पोचलो आणि आपण शांत झालेलो आहोत. आपण त्या स्तरावर जायलाच तयार नाही. आपण इंद्रियांच्या पातळीवरती जीवन जगत आहोत, आपण शब्दांच्या वासनेच्या पातळीवरती जीवन जगत आहोत. आपण परेच्या पलीकडे जायलाच तयार नाही. परेच्या पलीकडे माझं खरं अस्तित्व आहे. ज्याच्या सत्तेवरती हे स्फुरण होत आहे, ज्याच्या सत्तेवरती हे विचारांचे तरंग येत आहेत. डोळे हे माझं खरं अस्तित्व नाही आहे, कान हे माझं खरं, हे सगळे स्पेअर पार्ट्स आहेत. म्हणून उपनिषदातल्या ऋषींनी त्याला उत्तर दिलं, कानाचा कान, डोळ्याचा डोळा, त्वचेची त्वचा, मनाचं मन, की त्याच्या अधिष्ठानावरती हा सगळा खेळ चाललेला आहे. आणि खेळ करणारं जे आहे ते सगळं जड आहे. कान ऐकत असतात का? जर कान ऐकत असतील तर आपण गाढ झोपलेलो असतो, त्यास का ऐकू येत नाही? गाढ झोपेमध्ये शेजारच्या खोलीत लोक टीव्ही लावतात, गप्पा मारतात, एकमेकाशी बोलत असतात, पाहुणे आपल्याकडे आलेले असतात आणि तरीसुद्धा आपल्याला कळत नाही. पाहुण्यांचं बोलणं चालू असतं, आपल्याला पाहुण्यांचा आवाज ओळखू येत नाही, लक्षात येत नाही, कान उघडे आहेत ना. अशी काही व्यवस्था नाही की झोपताना कान आपोआप बंद होतात. कान उघडेच आहेत, स्वरयंत्र उघड आहे. ते शब्द जे आहेत ते कानापर्यंत पोहोचत आहेत. का कान ऐकत नाही? याचा अर्थ फक्त कान ऐकत नाहीत, आणखी कोणीतरी ऐकणार आहे. झोपेची गोष्ट सोडून द्या. आता हा जो पंखा आहे या पंख्याचा आवाज येतोय,
बरोबर बरोबर ते पातं फिरतं आहे आणि त्याचा एक सूक्ष्म संगीत आहे आणि मी तो वाचायला बसलेलो आहे. वाचन करत असताना असा एक क्षण येईल की ज्या वेळेला मला ते संगीत ऐकू येणार नाही. कान उघडे आहेत, मी झोपलेलो नाही, पूर्ण जागृत आहे, पण वाचत असताना माझे तंद्री त्या वाचनामध्ये इतकी लागून गेलेली आहे की आता मला तो ध्वनी ऐकू येत नाही. पंखा चालू आहे की नाही, कान उघडे आहेत की नाही, याचा अर्थ ऐकणारे कान नाही आहेत, ऐकणारा आणखी कोणीतरी आहे. हे सगळे आपले कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जे आहेत हे स्पेअर पार्ट्स आहेत. टायर आणावं, ट्यूब आणावी, ॲक्सिलेटर आणावा, हँडल आणावं, सीट आणावं, बल्ब आणावा, स्पीडोमीटर आणावा आणि हे सगळं जोडून स्कूटर तयार करावी. तसं हे सगळे स्पेअर पार्ट जोडून आपली बॉडी तयार केलेली आहे. ही डिसमेंटल करणं शक्य आहे. त्याला समर्थाने म्हटलंय, बांधली आहे तो गाठोडी जो कुणी विवेके सोडी. ही गाठोडी सोडण्याचा एकच मार्ग आहे, नित्यानित्य विवेक, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. काय ह्या जगामध्ये नित्य आहे, काय या जगामध्ये अनित्य आहे. ज्या इंद्रियांच्या द्वारे मी जीवन जगतो आहे ते नित्य आहेत का? ज्या मनाच्या द्वारे मी विचार करतो आहे ते मन तरी नित्य आहे का? ज्या दातांच्या द्वारे मी इतक्या आनंदाने जेवण करतो आहे ते दात नित्य आहेत का? सर्व काळ आपल्याला अनुकूल ठरलेला आहे आणि सुखाचा ठरलेला आहे असा एक विषय या पृथ्वीच्या पाठीवरती नाही आहे. हळूहळू वय झालं की दात सुद्धा टाटा करायला लागतात. एक एक दात गळून पडतात, निघून जातात. हात साथ देत नाहीत, पाय साथ देत नाहीत, गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते, डोळे काम देत नाहीत, ऐकायला कमी येतं. कोण आपलं आहे? हे सगळं परिवर्तनशील आहे, हे सगळं अनित्य आहे. मन तरी नित्य आहे का? लहानपणचं मन कसं होतं? दर 2-3 वर्षांनी माणसाचं मन बदलतं. 3 वर्षापूर्वीची आपली जी विचारधारा आहे ती आज राहिलेली नाही आहे. लहानपणी त्या मुलाला बाहुली म्हणजे त्याचं सर्वस्व होतं, गोळ्या आणि चॉकलेट म्हणजे त्याचं सर्वस्व होतं. आता 20 वर्षाच्या मुलाला वाढदिवसानिमित्त बाहुली भेट द्या आणि त्याला चॉकलेट द्या, त्याला तुम्हाला काय समजलात तुम्ही मला? म्हणजे मन सुद्धा बदलत जातं. एकीकाळ हे मन देवधर्म काही मानत नव्हतं, एकदम अध्यात्मामध्ये पडलं आणि एकदम आध्यात्मिक व्हायला लागलं. अध्यात्मामध्ये पडल्यानंतर काही काळ ज्ञानमार्गाची साधना करत होतं, एकदम भक्तीकडे वळलं. काही काळ भक्ती मार्गाची साधना करत होतं, एकदम ज्ञानमार्गाकडे वळलं. काही दिवसानंतर लक्षात आलं कर्माशिवाय काय खरं नाही, हे ज्ञान भक्ती आपण म्हणतो, कर्म केलं पाहिजे, एकदम कर्माकडे वळलं. मन तरी खरं आहे का? मन क्षणाक्षणाला बदलतंय. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, वाया मन हे नाव ना तरी कल्पना सावेव, हिचे कारणे जीव दशा प्राप्त. मन नाहीच आहे, मनामुळे कारण नसताना जीवदशा प्राप्त झालेली आहे. त्या ब्रह्माचं प्रतिबिंब अंतःकरणात पडल्यामुळे कारण नसताना जीवदशा निर्माण झाली. मुळात जीवाला अस्तित्वच नाही आहे. जीवो ब्रह्मैव ना परः. या जगामध्ये ब्रह्माशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट नाही आहे. या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत. म्हणून समर्थांचे 2-3 शब्द अगदी लाडके आहेत. एक त्यांचा लाडका शब्द तत्वझाडा, दुसरा त्यांचा लाडका शब्द तत्वांचा निरास आणि तिसरा लाडका शब्द तत्वांचा निवाडा. विषय झाला मायेचा, निवाडा झाला तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठावची नाही श्रीराम. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा मी पण कैचे उरे. तत्व जे आहे त्यांचा झाडा करायचा, तत्वांचा निराश करायचा. वेगवेगळी तत्व आहेत आणि त्या तत्वांचे गाठोडे म्हणजे हे शरीर आहे. हे असेंबल केलेलं आहे. एखादा ट्रक असेंबल करावा, एखादी गाडी असेंबल करावी, तसं हे नुसतं असेंबल केलेलं आहे.
म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर स्पेअर पार्ट्स विकत मिळतात. किडनी पाहिजे का 22,000, अमुक पाहिजे एवढे पैसे द्या, हा ही वस्तू घेऊन जा. मग ते प्लांट वगैरे करायचे, ऑपरेशन करायचे, चार्जेस निराळे. ते डॉक्टरांना डॉक्टरचे चार्जेस विचारा, आमचे चार्जेस वस्तूंचे असे आहेत. वेगवेगळे अवयव जे आहेत ते आता प्लांट केले जातात, प्लास्टिक सर्जरी केली जाते. याचा अर्थ आपल्या शरीराचे जे अवयव आहेत ते माझं खरं अस्तित्व नाही आहे. याला ते तत्व झाडा म्हणतात. मनोबुद्धी चित्ता आणि अहंकार नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. न मे प्राणसज्ञा, किंवा मी पंचकोश नाही, चोपस्थ पायो नाही, सप्त धातू नाही, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. एक एक आपला अवयव घ्यायचा, एक एक आपलं इंद्रिय घ्यायचं आणि ते म्हणजे मी आहे का? समर्थांची ही पंचीकरणाची साधना आहे. आत्मज्ञानासाठी ती आवश्यक आहे. म्हणून दासबोधाखेरीज एका स्फुट कवितेमध्ये समर्थांनी सुंदर सांगितलेले आहे, प्रवृत्तीस पाहिजे राजकारण, निवृत्तीस पाहिजे पंचीकरण. तुम्हाला प्रवृत्तीवादात जगायचं आहे का? मग तुमच्याकडे राजकारण, याचा अर्थ डावपेच, कुशलता, धूर्तपणा, सावधपणा असला पाहिजे. तुम्हाला परमार्थात जगायचं आहे का? ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे का? मग तुम्ही पंचीकरण करून घ्या. आणि पंचीकरण याचा अर्थ हा जो पाचापाचांचा पसारा आहे तो सगळा कसा भ्रामक आहे, तो सगळा कसा खोटा आहे ते लक्षात घ्या. अहो, शरीर पडल्यानंतर घरात थोडा वेळ सुद्धा ठेवत नाहीत. ज्या शरीरावरती इतकं प्रेम केलं, मग अशीच माझ्याकडे ग्रस्त आले होते आणि ते सांगत होते की त्याच्या शेजारचे ग्रस्त हार्ट अटॅकने गेले, तेव्हा डॉक्टरने सांगितलं 6 तासाच्या वर यांना घरात ठेवू नका. 6 तासानंतर ही बॉडी जर घरात राहिली तर गँगरिंग सुरू होईल. ताबडतोब म्हटलं त्यांना न्या. त्यांचे लांबचे नातेवाईक होते, ते म्हणजे आम्ही सकाळपर्यंत येतोय, सकाळपर्यंत ठेवा. डॉक्टरने सांगितलं 6 तासाच्या वर ठेवू नका. म्हणून रात्री 12:30 नेलं आणि ताबडतोब अग्निसंस्कार करून मोकळे झाले. याचा अर्थ हे शरीर जे आहे ते माझं खरं स्वरूप नाही आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती अनित्य आहे. मन नित्य काय? मन जे आहे ते सुद्धा अनित्य आहे. मग ज्याच्या अधिष्ठानावरती मन विचार करतं, ज्याच्या अधिष्ठानावरती परावाणीमध्ये विषयांचं स्फुरण होतं, ते परेहुनी परते, इंद्रियांच्या अतीत, मनाच्या अतीत जे स्वरूप आहे ते माझं खरं स्वरूप आहे. आणि तिथे न तत्र मन गच्छती, न तत्र वाक गच्छती, न तत्र पाद गच्छती. उल्लेख परेहुनी पर, न तले तर्काचा विचार. तर्काच्या सहाय्याने त्याला जाणता येत नाही, मनाच्या सहाय्याने त्याला जाणता येत नाही. कारण त्याला जाणायला गेलं की पाहणाराच ते होऊन जातो. तेथे पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. पाहणारच ते होऊन जातो. म्हणून ज्ञानाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, नॉलेज मीन्स नॉट मेअरली टू अंडरस्टँड, नॉलेज मीन्स टू बी. ज्ञान म्हणजे होणे, ज्ञान म्हणजे केवळ जाणणे नव्हे, टू बी, प्रत्यक्ष परब्रह्म होणे. आणि त्या होण्याला पाहणे म्हटले. पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपण स्वतःला पाहायचं, याचा अर्थ आपलं मूळ स्वरूप जे आहे ते आपण व्हायचं. खरं म्हणजे ते आपण व्हायचं हा शब्दप्रयोग सुद्धा चुकीचा आहे. आपण ते आहोतच, फक्त जाणून घ्यायचंय. म्हणून ज्ञान म्हणजे बाहेरनं कुठली गोष्ट आणावी लागत नाही. म्हणून त्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती म्हटलेलं आहे. शुद्ध स्वरूपाची केवळ, आणि ते शुद्ध स्वरूपाची आपण म्हटलेलं आहे. आपण ते शुद्ध स्वरूप आहोतच. केवळ मनाने हे जग खरं मानलं, मनाने स्वतःला देह मानलं आणि त्यामुळे हे सगळं आहे असं वाटायला लागलं. समर्थ अनेकाने प्रश्न विचारला की जर जग खोटं आहे तर दिसतं का? मूलभूत प्रश्न आहे, 6व्या दशकातला 6वा प्रश्न आहे. जर जग नाही आहे तर दिसतं का? समर्थांनी उत्तर फार छान दिलं. समर्थ म्हणतात
अविद्येने अविद्या देखिली, म्हणून ही गोष्टी खरी भासली. तुझी काया अवघी संचली अविद्येची. पाहणारच खोटा आहे. एका खोट्याने दुसरं खोटं पाहिलं त्याला काय खरं म्हणणार का? हा जो भ्रम आहे, हा जो भास आहे, हे जे काल्पनिक विश्व आहे ते समजावून घे की ते नाहीच आहे. म्हणून दृश्य भान दृश्य प्रकृती सरे, पंचभौतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत अज्ञान आहे. म्हणून समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की समर्थांनी तुर्येला सुद्धा ज्ञान म्हटलेलं नाही आहे. या समर्थात पुढे ते म्हणतात, सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परिते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान श्रीराम. दृश्य पदार्थ जाणीजे, त्याच पदार्थ ज्ञान बोलिजे, शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान श्रीराम. जेथे सर्वच नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षीत्व कैचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे, मानूची नये श्रीराम. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेची असे श्रीराम. 5 अवस्था समर्थांनी सांगितलेल्या आहेत. आणि समर्थांनी सांगितले त्याचा अर्थ शास्त्रात सांगितलेले आहेत. जागृती, सुषुप्ती, स्वप्न, तुर्या आणि उन्मनी. तुम्ही आम्ही सगळेजण या पहिल्या 3 अवस्थांमध्ये जगत असतो. आपण सगळे जागे असतो. वेदांत ऐकायला लागले की आपल्याला झोप येते आणि झोपेत आपण ज्ञानी झाले तर आपल्याला स्वप्न पडतं. जागृती, सुषुप्ती, स्वप्न, या 3 अवस्थांमध्ये आपण सगळेजण जगत असतो. साधनेनंतर तुरीय अवस्थेमध्ये साधकाला असा अनुभव येतो की हे सगळे जे आकार दिसत आहेत ते सगळं ब्रह्म आहे. हे सगळं जे दृश्य जगत दिसत आहे ते सगळं ब्रह्म आहे. जाणे ब्रह्म, जाणे माया, ती एक अवस्था जाण तुर्या. समर्थांनी तुरीची व्याख्या केलेली आहे की ब्रह्माचं सुद्धा भान आहे आणि जगताचं सुद्धा भान आहे. दोन्हींच्याकडे लक्ष आहे. फक्त जगत जे आहे ते ब्रह्ममय भासतंय. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी पण दिसते आहे, चैतन्य पण दिसत आहे, आणि उपाधी जी आहे ती चैतन्याच्या अधिष्ठानावरती काम करते आहे. याचा जो बोध झालेला आहे त्याला समर्थ तुरीय अवस्था म्हणतात. पण तुरीय अवस्थेमध्ये आकारांचं सुद्धा भान आहे आणि ब्रह्माचं सुद्धा भान आहे. म्हणजे अजून द्वैत आहे. समर्थ म्हणतात जेथे सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षीत्व कैचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नाही. सर्व साक्षीत्व यथार्थ या सगळ्या गोष्टींचा तो साक्षी आहे. काय सगळं? कुठे सगळं? काही आहे का जास्ती? एकमेवा द्वितीय ब्रह्म आहे, त्याच्या खेरीज दुसरं काही अस्तित्वात नाही. समर्थांनी सगळीकडे ब्रह्म आहे हा सुद्धा पूर्वपक्ष मांडलेला आहे. आणि सिद्धांत ते म्हणतात फक्त ब्रह्मच आहे, सगळं नाहीच आहे. सगळं म्हटलं की पुन्हा द्वैत आलं की पदार्थ पण आहेत आणि ते पदार्थ ब्रह्ममय आहेत. दृश्य जगत आणि परमात्मा अशा 2 वस्तू अस्तित्वात नाहीच आहे. फक्त परब्रह्म अस्तित्वामध्ये, फक्त परमात्मा अस्तित्वामध्ये आहे. आपण कारण नसताना स्वतःला स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारो, तिसरा आपण कैचा चोरो, आणिला मध्ये श्रीराम. आपुला आपण शोध घेता, आपुली तो माईक वार्ता. आपण नाहीच होत अस्तित्वात. आपलं अस्तित्व जे आहे तोच आपला भ्रम आहे. आपली जी सेपरेट आयडेंटिटी आपण कल्पिलेली आहे तीच चुकीची आहे. आणि स्वतः देह समजल्यामुळे कारण नसताना हे जग खरं वाटायला लागलं. ब्रह्म आणि आपण यामध्ये एकच पडदा आहे, माझं स्वतःला देह समजणं.
ही जी देहबुद्धी आहे, हे जे वासनेचं पटल आहे, हा जो मनाचा पडदा आहे, तो पडदाच त्याच्यामध्ये आड आहे. भगवान रामकृष्ण सांगायचे की राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात चाललेले आहेत. पुढे राम आहे, मध्ये सीता आहे आणि मागे लक्ष्मण आहे. ठाकूर म्हणायचे लक्ष्मण रामाला पाहू शकत नाही. कारण का? मध्ये सीता आहे. सीता म्हणजे माया. हा एक मायेचा पडदामध्ये आहे आणि तो पडदामध्ये असल्यामुळे परब्रह्म प्रत्यक्ष असून सुद्धा, प्रकट असून सुद्धा दिसण्याचं झालेलं आहे. म्हणून म्हणतात प्रकट रामाचे निशाण, आत्मा राम ज्ञानघन, विश्वंभरे विद्यमान भाग्य कळे. ज्याचं भाग्य त्याला कळेल. कारण राम कसा आहे? विश्वंभरे विद्यमान, सगळीकडे भरून आहे. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत. पण दृष्टी असली पाहिजे. त्याला विनोबाने म्हटलं ईशावास्य वृत्ती. तशीच ब्रह्मवृत्ती की एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, असं समर्थाने ठामपणे सांगितलं. अशी चिंतन केलं तर, अशी साधना केली तर मग काही कल्पनाही करायची गरज नाही. हे जर आपण सत्य जाणून घेतलं की सगळं मन जे आहे ते भासमान आहे, परावाणीचे सगळे तरंग जे आहेत ते काल्पनिक आहेत, वैखरी मध्यमा त्या काल्पनिकतेचं स्थूल स्वरूप आहे, आणि माझं खरं स्वरूप जे आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती 4 वाणी, ज्याच्या अधिष्ठानावरती 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण पंचक, विषय पंचक हे सगळे काम करतात, हा पाचाचा सगळा पसारा भ्रमात्मक असून या भ्रमात्मकाला आणि पाचांच्या पसाऱ्याला समर्थांनी प्रपंच म्हटलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचभौतिक शरीर यांच्याद्वारे अंतःकरण पंचक, विषय पंचकाचं सेवन करण्याचा प्रयत्न करतं, याला प्रपंच असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचभौतिक स्थूल शरीर याच्याद्वारे आपलं अंतःकरण पंचक, विषय पंचकाचं सेवन करण्याचा प्रयत्न करतं. या पाचाच्या खेळाला प्रपंच असं म्हटलेलं आहे. आणि हा सगळा खेळ मिथ्या आहे. हा ज्याच्या अधिष्ठानावरती चाललेला आहे ते बघायचं. चित्रपटामध्ये रमून न जाता, चित्रपटातल्या त्या आकृत्या ज्या आहेत त्या सगळ्या खऱ्या न मानता, ज्या प्रकाश किरणांच्यावरती तो सावल्यांचा खेळ चाललेला आहे, ते प्रकाश किरण जे आहेत ते जाणून घ्यायचे. नुसतं बटन दाबलं की एका क्षणात टी व्ही बंद होईल. आपण किती ते सगळं आकृत्या खऱ्या समजतो, पण त्या आकृत्या ज्या आहेत त्या भासमान आहेत, त्याच्या पाठीमागचे ज्ञानाचे किरण जे आहेत ते सत्य आहे. हे सगळं जे शरीराच्या स्तरावरलं, इंद्रियांच्या स्तरावरलं चाललेलं आहे, तो सगळा मायेचा खेळ आहे. तो सगळ्या टीव्हीवरल्या पडद्यावरला खेळ आहे. खरं अधिष्ठान जे आहे ते अत्यंत शुद्ध आहे. आता जे विजेने हा सगळा चित्रपट पाहत आहात, ती वीज पकडा आणि ती वीज कोणत्या रंगाची आहे? चित्रपट टेक्निकलर आहे, इस्टमन कलर आहे, गेवा कलर आहे, वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या आहेत, ब्लॅक अँड व्हाईट आहे. चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे, वीज ब्लॅक अँड व्हाईट आहे का? वीज कलर आहे का? टेक्निकलर आहे का? इस्टमन कलर आहे का? विजेला काही इच्छा आहे का? जसं वीज मूळ आहे तसं परब्रह्म हे माझं मूळ स्वरूप आहे. पंख्यातनं व्यक्त झाली की वीज वारा देते, माईकमधनं व्यक्त झाली की ती ध्वनिवर्धिष्णू करते, दिव्यातनं व्यक्त झाली की ती प्रकाश पसरवते, फ्रीजमध्ये व्यक्त झाली की पाणी थंड करते, हीटरमधनं व्यक्त झाली की पाणी गरम करते. एकच वीज आहे. हीटर जे काम ती करते, फ्रीजचे काम ती करते, पाणी गोठवते सुद्धा, पाण्याची वाफ सुद्धा करते. एकच परमात्मा आहे. त्यातनंच रावण प्रकट झाला आहे, त्यातनंच राम प्रकट झालेला आहे, त्यातनंच त्रिगुण प्रकट झालेले आहेत, त्यातनंच पंचभूत प्रकट झालेली आहेत, त्याचीच अष्टधा प्रकृती तयार झालेली आहे. आणि हा सगळा मायेचा खेळ जो आहे, त्या खेळामध्ये आपण इतके रमून गेलेलो आहोत की ज्याच्या अधिष्ठानावरती हा खेळ चाललेला आहे त्याला आपण जाणून घ्यायलाच तयार नाही. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी, त्यास कैसे विसरावे.
मग सत्य जे आहे ते विसरून गेलो आणि या खेळामध्ये, या दुकानामध्ये, या बाजारामध्ये आपण इतके रमून गेलो. रजक तूने गजक किया, रजक तूने गजक किया, सरपे बांधा मोर, आया था हरिभजन को, चला नरक की ओर. विसरूनच गेला कसं ते आलो होतो, काय काम सांगितलं होतं ते सगळं विसरला आणि ह्या मायेमध्येच अडकून गेला. अद्वैत बोध जो आहे त्या अद्वैत बोधमध्ये काय सर्व आहे? काहीच नाही आहे. जेथे सर्वच नाही ठाईचे तेथे सर्व साक्षीत्व घ्यायचे. म्हणून जागृती, सुषुप्ती, स्वप्न आणि तुरीय या सगळ्या अवस्थेमध्ये द्वैत आहे. समर्थ म्हणतात तुम्ही जेव्हा उन्मनी अवस्थेत जाता तेव्हा तुम्ही अद्वैतात असता. उन्मयने अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. मन सुद्धा नाहीचं झालं पाहिजे. म्हणून मनाच्या लोकात समर्थाने म्हटलंय म्हणोनी मनातीत होनी पाहे. हिंदीमध्ये शांतीला फार चांगला शब्द आहे अमन. अमन म्हणजे शांती. अमन याचा अर्थ मन म्हणजे अशांती आहे. अमनचा अ काढायचा आणि तो शांतीला जोडायचा म्हणजे अशांती. मन इज इक्वल टू अशांती, अमन इज इक्वल टू शांती. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत माया आहे. आत्मारामात समर्थांनी मायेची व्याख्या करताना म्हटलेलं आहे मन हीच माया आहे. मन सारखा विचार करत राहतं, मन सारखा तर्क करत राहतं, मन सारखं द्वैत निर्माण करतं, मन सारखं विषय चिंतन करतं, मन सारखी वासना वाढवतं. ते मन हीच माया आहे. ती माया नाहीशी झाली की मनुष्य अद्वैतात जाईल. आणि मग अद्वैतामध्ये त्याच्या लक्षात येईल की हे जे स्वरूप आहे, हे जे ब्रह्म आहे ते माझं स्वरूप आहे. मग सोहम म्हणावं लागणार नाही, मग अहम ब्रह्मास्मी म्हणावं लागणार नाही, मग त्याचा जप करावा लागणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात महावाक्य उपदेश बला, परित्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचार चिकेला, पाहिजे साधके श्रीराम. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा श्रीराम. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता रुथा सीणची होय श्रीराम. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशे आपण वस्तूचा आहे श्रीराम. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परमदुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये श्रीराम. समर्थाने म्हटलंय येथे जाणीव हीची अज्ञान. जोपर्यंत मला ज्ञान झालं अशी जाणीव आहे तोपर्यंत अज्ञानच आहे. एक उदाहरण मी नेहमी देतो की आपण गाढ झोपलेले आहात आणि कोणीतरी आपल्याला विचारलं काय झोपला वाटतं, तुम्ही म्हटलात हो. आपलं उत्तर खरं आहे का खोटं आहे? मी झालो ऐसा म्हणे तो काहीच नाही. जो गाढ झोपलेला असेल त्याला जर तुम्ही विचारलं काय बरेच गाढ झोपलेले दिसताय, तो काहीच उत्तर देणार नाही. तो बोलण्याच्याच मनस्थितीत असणार नाही. शुद्ध ज्ञानामध्ये तो साधक स्वरूप होऊन जातो. एकदा स्वरूप झाल्यानंतर सहा अहम कोण म्हणणार? अहम ब्रह्मास्मी कोण म्हणणार? प्रज्ञानम ब्रह्म, अयनात्मा ब्रह्म, तत्वमसी हे कोण म्हणणार? ते म्हणणारा कुठे शिल्लक राहिला? म्हणणारा जो आहे तोच डिझॉल्व झाला. अहम गेले ब्रह्म ठेले, सोहम ते अस्तावले, ते शब्द सांडूनी बैसाला. निशब्द व्हायचा आहे. परेपशे शब्द आहेत आणि आपल्याला परेच्या पलीकडे जायचं आहे. परेपसला प्रांत जो आहे तो शब्दाच्या स्फुरणाचा सूक्ष्म प्रांत आहे. मनापशे त्याला अर्थरूप प्राप्त होतो, कंठापशे त्याला नादरूप प्राप्त होतो आणि शब्दात तिथं जिभेपशे त्याला शब्दरूप प्राप्त होतं. पण जिथं स्फुरण आहे त्याच्या मुळाशी जायचं आहे. ज्याच्या अधिष्ठानावरती स्फुरण होतं ते माझं खरं स्वरूप आहे. उन्मून अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. मग मी मन सुद्धा नाही आहे. मन ज्याच्या अधिष्ठानावरती विचार करतं, मन ज्याच्या अधिष्ठानावरती हे उर्मीचे तरंग निर्माण करतं, ते अधिष्ठान जे आहे
ते मी आहे, हा दृश्य जगत, हा सगळा अध्यास आहे, हा सगळा भास आहे, ही सगळी माया आहे, हा सगळा भ्रम आहे, हा सगळा माझ्या मनाचा खेळ आहे. म्हणून प्रत्येकाला जग वेगवेगळं दिसतंय. नुसतं प्रत्येकाला वेगळं दिसत नाही, आपल्याला प्रत्येक वेळी वेगळं दिसतं. सकाळी आपण मूडमध्ये असलो की सगळं आनंदमय वाटतं. संध्याकाळी कोणीतरी बोललं लगेच मूड ऑफ. संध्याकाळी सगळं जग नश्वर आहे, कशातच काही अर्थ नाही आहे. 4 दिवसापूर्वी निवडणुकाचे निकाल आले ते एकदम निराशा. आता पुन्हा जरा थोडंसं दुःखाने कोडके झालो आहोत. आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट, तोपर्यंत जगलं पाहिजे. पुन्हा एक वेगळ्या आशा. सगळं तुम्ही मनाने निर्माण केलेलं आहे, कशालाही अस्तित्व नाही आहे. गायींना आणि कुत्र्याने विचारा कोण निवडून आलं म्हणून. काय नाही, ते आमचा चारा बिरा आम्ही खातोय, आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, कृपा करून आम्हाला त्या राजकारणात आणू नका, आमची शांती बिघडवू नका. तुम्ही हे मनाने निर्माण केलेलं आहे. मग हे मनाने निर्माण केलेलं आहे ते लक्षात घेतलं की लक्षात येईल काहीच अस्तित्वात नाही आहे, फक्त स्वरूप आहे, फक्त ब्रह्म आहे आणि ते सर्व काळ आहे. आणि ते ब्रह्म जे आहे या आकाराने त्याला अजिबात विकार निर्माण झालेला नाही आहे. सदा संचले येतना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. त्याला कशाचं सुख नाही, त्याला कशाचं दुःख नाही. विजेचा शॉक बसून कोणी मरण पावला याचं विजेला दुःख नाही, आणि माझ्यामुळे माईकवरनं एवढे लोक प्रवचन ऐकू शकतात याचं विजेला सुख नाही. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. वीज म्हणते मला फक्त खेळणं माहिती आहे, मला अखंड अस्तित्व माहिती आहे. वीज फक्त अखंड अस्तित्वात आहे. लाईट गेले तरी ते अस्तित्वात आहे, आणि लाईट असले तरी ते अस्तित्वात आहे. वीज कधी नाहीशी होत नाही, तिचं अस्तित्व असतंच. लाईट गेले याचा अर्थ तिथे अभिव्यक्ती थांबली, प्रकटीकरण थांबलं. बाकी सत्ता आहेच, नुसत्या जपाने ते भागणार नाही. प्रत्यक्ष जाणून घ्यावं लागेल. जेथून सर्व ही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. श्रीराम. जाणून घे कुठून निर्माण होतं, कशावर स्थित आहे आणि कुठे लयाला जातं. जेथून सकळही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. लाटा ज्या आहेत त्याची उत्पत्ती समुद्र आहे, लाटा ज्या आहेत त्याची स्थिती समुद्रात आहे, आणि लाटा ज्या आहेत त्याचा अंत समुद्रात आहे. लाटेने जर समुद्र जाणला तर लाटेला आत्मज्ञान झालं. त्याप्रमाणे एका परब्रह्माच्या अधिष्ठानावरती हे सगळे प्राणी उदयाला येतात, काही काळ राहतात आणि सगळे त्याच्यामध्ये विसर्जित होतात. तो आहे तसाच राहतो. या उत्पत्ती स्थिती लयामुळे त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये काही बदल होत नाही, त्यामुळे तो डिस्टर्ब होत नाही. माणसांचे डाग त्याच्यावरती पडत नाहीत, माणसाचे ठसे त्याच्यावर उमटत नाहीत. जसं आकाश आहे, आकाशावरती काही ठसे उमटत नाही. आत्ता आपण जे बसलेलो आहोत या खोलीतल्या आकाशात आपण बसलेलो आहोत. उद्या आपण उठून गेलो तर इथं काही आपले ठसे राहणार नाहीत. त्याप्रमाणे या सगळ्या घडामोडी संपल्या की परब्रह्म जे आहे निष्कलंक, त्याला काही चिकटत नाही. पुन्हा निर्गुण निराकार, हे माझं खरं स्वरूप आहे आणि ते माझं खरं स्वरूप आहे हे मी पहिल्यांदा बुद्धीने जाणणं, त्यानंतर मनाने त्याची धारणा करणं, आणि त्याची धारणा करता करता धारणेच्या सतत अभ्यासाने मी ते स्वरूप होऊन जाणं, आणि ते स्वरूप झाल्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यानंतर मी स्वरूप झालेलो आहे ही जाणीव नाहीशी होणं, आणि काय तुम्ही स्वरूप झालात का हे सांगायला मी शिल्लक नसणं, ज्याला समर्थ आत्मज्ञान म्हणतात.